भरघोस प्रतिसादात क्रीडा रसिक बॉलर आपल्याला व्ह्यूज दिलेले आहेत या स्पर्धेसाठी. राकेश. चला चालू होतोय सामना. SR11 कडून पहिला चेंडू वाईड वाईड बॉलचा इशारा. ईशान खेळण्यासाठी तयार आहे. गोलंदाज निनाद ना. निनाद पुढचा चेंडू वाईड बॉल टाकतोय. आता मात्र सामन्याला रंगत येणार आहेत कारण हे सामने आता करूया मोरोचे यातील विजेता संघ पुढे जाण्यासाठी आणखीन एक पाऊल पुढे टाकेल. वाईड बॉल पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल धावसंख्या 3 बिनबाद 3. ईशान अडिरेकर खेळण्यासाठी तयार आहे. निनाद अजूनही अंडर प्रेशर. वाईड बॉल एक्स्ट्रा पुन्हा एकदा 4 वाईड सलग 4 वाईड टाकलेत. निनाद डोरलेकर या संघाचा तारणहार SR11 चा. आणि हा चेंडू ड्राईव्ह केला होता. काय ड्राईव्ह केला होता. खणखणीत ड्राईव्ह. बंदुकीतून गोळी आणि ईशानच्या बॅट मधून तो शॉट. पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. धाव काही मिळत नाही. पुन्हा एकदा आपल्या लाईन वरती पटरीवरती आणतोय वाईडच्या. आता तो ट्रॅक चेंज करावा लागेल निनादला. वाईडचा ट्रॅक चेंज करून मिडल ऑफ द विकेट ठेवावे लागेल. पुन्हा एकदा तो ट्रॅक मात्र सोडत नाहीये आणि हे हळूहळू पॅसेंजर ट्रेन धावसंख्या वाढवते. अवांतरची पॅसेंजर ट्रेन संघाची धावसंख्या 6 वरती पोहोचवते. निनाद एक चेंडूचा खेळ संपलाय आणि त्यासाठी टाकले चेंडू तब्बल 7 ना. एका चेंडूसाठी 7 धावा. स्ट्राईक रेट काय असेल बघा. एका चेंडूसाठी 7 चेंडू टाकलेत. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला टॅप केलाय स्ट्रेट टू द इक्रामा. धाव काही मिळत नाही संघाची. निनाद गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. निनाद या वेळेला मात्र परत एकदा आपल्या ट्रॅक वरती आणतोय. निनाद हो ट्रॅक से निकालो. 9 चेंडूंचा खेळ भाग संपलाय म्हणजे 2 चेंडू झालेत त्यातले. यावेळेला मात्र टॅप केलाय. सुरेख टॅप पंच म्हणता येईल चौकारासाठी. ओव्हर द नेट चेंडू जातोय. बॉल जातोय चौकारासाठी. ईशान यांच्या बॅट मधून निघतोय पहिला चौका. धावसंख्या होते 11 डबल फिगर मध्ये. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडू मध्ये 11 धावा. आणि आता मात्र ईशान बाद 3 होतो. ईशान स्टेप आउट झाला होता. ईशान थोडासा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बॅटच्या लोअर एजला लागला आणि प्लेड ऑन झाला. बाद मोठा धक्का या ठिकाणी मात्र SR11 ऍडव्हान्टेज कारण पहिला धक्का मिळतोय आणि तोही मोठा धक्का मिळतोय. अजूनपर्यंत आपण पाहिलं नव्हतं. नेक्स्ट काय आहे विष्णू स्मृतीची फलंदाजी. नाव काय अनुज नाव काय आहे अनुज अंबेर. अनुज 11 वरती मिळतोय पहिला. बनवला ईशानला बकरा. निनाद पुन्हा एकदा भरकटतोय. एक्सपेरिमेंट प्रयोग करण्याची ही वेळ नाहीये. याच्यासाठीच प्रॅक्टिस असावी लागते. रोज प्रॅक्टिस करावी लागते. अंडरआर्म क्रिकेटमध्ये गोलंदाजाला तर रोजच प्रॅक्टिस करावी लागते. 12 अशी धावसंख्या. युवराज सिंग यांचा आकडा 12. आताच्या T20 क्रिकेटचे ब्रँड अम्बॅसेडर वर्ल्ड कप युवराज सिंग यांचा हा 12 नंबर. वाईड बॉल पुन्हा एकदा. धावसंख्या 13 वरती. 1 to go. यावेळेला त्रिफळाची दांडी गोल करण्यात यशस्वी झालाय अनुज आंबेडकर. त्रिफळा चित 0 डक बदक घेऊन परततोय. जिंदगी में रिस्क लेना बहुत जरूरी है. रिस्क लेना भी रिस्क है और रिस्क ना लेना भी रिस्क है. काय रिस्क घेतले निनादने. बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाईट तर टाकलेत परंतु याच्यामध्ये कदाचित कॉन्सन्ट्रेशन लूज करायचा विचार असेल. बाद झाले 2 फलंदाज पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 13 अशी धावसंख्या. 13 फॉलोअर्स ऑफ 2 विकेट. 13 दुर्दैवी धावसंख्या आहे.
आकाश शिंदे. आकाश शिंदे गोलंदाजी करण्यासाठी तयार. त्याला खेळ राकेश. पुन्हा एकदा राईट आर्म लेग राऊंड द विकेट. अराउंड द विकेट गोलंदाजी करतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर. नो बॉल. इनफॅक्ट पॉपिंग क्रिजच्याही बाहेर. आता मात्र बॅकफूट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. दिशा मात्र चांगली होती गोलंदाजीची. आकाश शिंदे गोलंदाजी करण्यासाठी तयार. आकाश शिंदे मॅन फ्रॉम नाखरे. पावस परिसरातील हा खेळाडू. वाईड बॉल. पंचांचा इशारा. स्कोर 2 विकेट के नुकसान पर 2 विकेट के नुकसान पर 15. यावेळेला मात्र तटवला. चेंडू जातो चौकारासाठी. विथ द स्पिन खेळणे काय असतं. विथ द स्पिन खेळलाय. दिशा दिली फक्त. ऑफ ब्रेक होता आणि त्याला दिशा दिली टॅपच्या स्वरूपामध्ये. 4 धावांनी धावसंख्या. पुन्हा एकदा विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र बॉल जातोय स्ट्रेट टू द फिल्डर. धाव काय मिळत नाही. संघाची धावसंख्या होते 2 गड्यांच्या मोबदल्यात 19. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आकाशच्या गोलंदाजीमधील या षटकातील. 3 चेंडूंमध्ये राकेशचे 2 प्रहार करावे लागतील. बघूया काय करतोय. आकाशला मात्र कंट्रोल करावं लागेल आणि या वेळेला मात्र तोच प्रयत्न होता. बॅकफूट ड्राईव्ह या वेळेला प्रेडिक्टेबल होतोय. सगळंच प्रेडिक्टेबल होतंय. गोलंदाज सुद्धा प्रेडिक्टेबल होतोय. कधी कधी हा जुगार आहे. अंडरआर्म क्रिकेट जुगार असत आहे. लागला तर लागला आकडा, नाही तर गेला. लगा तो आबाद नहीं तो बर्बाद. चलो आने वाले 2 गेंदों में क्या होता है. या वेळेला मात्र लेफ्ट आउट केला. थोडासा शफल केला. एका पायाला फक्त हलकेच पुशअप केला आणि वाईड बॉल मिळवला. लेग स्टिकच्या बाहेर. वाईड बॉलने धावसंख्या वाढते. आता ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. वाईड बॉल. अवांतर धावसंख्या मित्रासारखा पुन्हा एकदा 21 धावून येतोय. संघाची धावसंख्या 21 वरती पोहोचवली जाते दुसऱ्या षटकामध्ये. बघूया अंडर 40 थोडे गरजे. पुन्हा एकदा वाईड. अवांतर सलग 3 टाकणाऱ्याला दंड ठेवायला हवा. जसं बक्षिसांची खैरात 3 चौकाराला 3 विकेटला मिळतात. अवांतर 3 ला तशी खैरात हवी. यावेळेला मात्र फसवलाय. कम्प्लीट फसवलाय फलंदाजाला. शेवटचा चेंडू. धावसंख्या होते 22. 2 गडी बाद 22. आता मात्र तटवलाय चेंडू एका धावेसाठी. एका धावेसाठी ड्राईव्ह करण्यात यशस्वी. 23 अशी धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 षटकांचा या सामना. 4 षटकामध्ये किती धावा जमवतात. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इकरामा गोलंदाजी करेल कदाचित. 3रं षटक हाताळेल तो. अपनी जिंदगी में कुछ पाना है तो आपके तरीके बदलो, इरादे नहीं. इरादे तो वही होते हैं जीतने के. तो जीतने के लिए अपना तरीका बदलना पड़ेगा. या तो गेंदबाज को बदलना पड़ेगा या तो बल्लेबाज को बदलना पड़ेगा. ये 12 गेंदों में 23 रन हो चुके हैं. चालू सामना संपल्यानंतर चालू होणारा दुसरा सामना HM वर्सेस CCRC. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी चालू सामना संपल्यानंतर चालू सामन्याचा मध्यंतर झाल्यानंतर टॉससाठी येण्याची कृपा करावी. कोण HM आणि टेबल टॉपर HM आणि CCRC ला कमबॅक करावा लागेल. 2 सामने पराभूत झाले. इकरामा गोलंदाजी करण्यासाठी तयार. पहिला चेंडू विथ द स्पिन. पुन्हा एकदा ऑन द राईस. फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज आहे नवीन फलंदाज प्रतीश. स्थानिक खेळाडू हा छोटा असा प्रतीश. यावेळेला मात्र ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. प्रतीशने तो पाहिला. लेफ्ट आउट केला. सोडून दिला. विकेट किपर कडे जातोय. वाईड बॉल. इट इज वाईड बॉल. नो आर्ग्युमेंट प्लीज. अंपायर डिसिजन विल बी द फायनल डिसिजन. नो आर्ग्युमेंट. देयर इज no चान्स फॉर द DRS. यावेळेला प्रतीश कडून येतोय प्रथितयाशिष असा फटका. प्रतीश ना. प्रतीश डोरलेकर. आता मात्र पुन्हा एकदा लेफ्ट आउट करतोय. लेग स्पिनच्या बाहेर. रोहिदास डोरलेकर यांचे सुपुत्र प्रतीश डोरलेकर. यावेळेला मात्र ऑफ ब्रेकच्या बाहेर. काय प्रेशराईज केलंय बघा एका चौकाराने. हेच तर क्रिकेटचं गमक आहे. सगळा गेम प्रेशरचा आहे. प्रत्येक वेळ यावेळेला फुल टॉस ड्राईव्ह केलाय. बघूया प्रतीश यांच्याकडून एक वनडी डिक्लेरेशन जाहीर क्षेत्रामध्ये. संघाची धावसंख्या वाढते.
धावसंख्या होते तिसऱ्या षटकामध्ये 31. आता मात्र आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी तयार आहेत, कारण तीसरे षटकामध्ये 31 अच्छी धावसंख्या है. अगर तुम्हारे अंदर कुछ भी करने की इच्छा हो तो फिर इस दुनिया में कुछ भी असंभव नाही. प्रतिशला ते दाखवावं लागेल. बघा हा स्थानिक छोटासा खेळाडू एवढ्या मोठ्या खेळाडूंसमोर खेळताना, इक्रामा समोर खेळताना, आता मात्र इक्रामाने जरा बीट केलं होतं, विकेट किपर सुद्धा बीट झाला. अपील केलंय वन डी 22. एक धावाच्या स्वरूप एका धावेने धावसंख्या वाढते. 32 H&M CCRC. आपण नाणेफेकीसाठी यायचे या सामन्याच्या ब्रेक मध्ये. 1 to go. इकरामा प्रतिसाठी आता मात्र खणखणीत ड्राईव्ह, परंतु पॉवर नाही, शक्ती नाही, पॉवर नाहीये त्याला. या पॉवर जनरेट करण्यासाठी टेक्निकली करेक्ट असावं लागतं आणि षटक संपल्याची खूण करतात पंच. तिसरं षटक संपलं जाते. धावसंख्या होते 32. थोडासा रोख 32 आहेत ना? 32. थोडस आवडत घेतलंय ईशानच्या टीमला, विष्णू स्मृतीला. फक्त 9 धावा दिल्यात इक्रामाने. येणारे आहेत 6 चेंडू. 6 चेंडू मध्ये किती धावा जमा करतायत? मगाशी 43 डिपेंड केला होता, परंतु उमेशने ती चांगली गोलंदाजी केली होती तिसरं षटक. प्रत्येक वेळी तसं होईल का? बॉलर नेम CCRC सॉरी SR11 गोलंदाजी करताना चौथा मिलिंद SR11. मगाशी मिलिंदने चांगली गोलंदाजी केली होती. हे षटक हाताळतो मिलिंद. पहिला चेंडू नो बॉल. पंचांचा इशारा येतो. लेग ब्रेक ऑफ ब्रेक लेस्टिकच्या बाहेर. वाईड नो बॉल. लेफ्ट आउट केला. राकेश यांच्यावरती धुरा आहे शेवटचे 6 चेंडू खेळण्याचे. 8 चेंडू मध्ये थोडासा लेट झालाय राकेश. धाव काही मिळत नाही. संघाची धावसंख्या अजूनही तशीच 33. 3-3. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ ब्रेक लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेर 2 धावांसाठी अवांतर धावसंख्या 2 धावाने वाढते. 2 धावाने धावसंख्या 35 वरती पोहोचते. नो बॉल पंचांचा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय राकेश. फक्त नो. बॉक्स आउट आहे. बॉक्स आउट होता, परंतु 1 धाव मिळते नो बॉलच्या स्वरूपात. चला यावेळेला मात्र बेनिफिट मिळते बॅटरला, ऍडव्हान्टेज मिळते बॅटरला. नो बॉल मुळे फायदा मात्र उठवता आला नाही. नो बॉल होता आणि तो पहिल्यांदा दिसला होता. नक्कीच चौकार वसूल केला असता. धावसंख्या 36. पुढचा चेंडू आता मात्र लेफ्ट आउट केला. लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल. विकेट किपर सुद्धा बीट होतोय. वाईड बॉलने धावसंख्या होते 38. धावसंख्या होते 38. राकेश खेळण्यासाठी तयार. शेवटचे काही चेंडू यावेळेला नो बॉल. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा राकेश चुकलाय. शॉट मध्ये तितकीशी पॉवर नाहीये. कार्पेट लेवलला शॉट गेलाय मिडॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण इकरामाचं. धाव फक्त 1 मिळते नो बॉलच्या स्वरूपात. पुढचा चेंडू राकेश यांच्यासाठी आता मात्र टॅप परफेक्ट जमलाय आणि ती उंची सुद्धा गाठली. चौकारासाठी जात सीमा पार. 43 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू काही चेंडू शिल्लक. नो बॉल. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा राकेश मिस हिट करतोय. पण 1 धाव मात्र मिळते अतिरिक्त च्या स्वरूपात. अशा 2 धावा. 2 धावाने धावसंख्या 45 वरती. मिलिंद बहाल करतोय धावा. 6 चेंडू प्रॉपर जर टाकले असते तर धावा नक्की कमी मिळाल्या असत्या. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा तटवला जातोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे का? 1 धाव तर मिळते. चला यावेळेला राकेशला स्ट्राईक मिळते का? नाही. बघू लाईनमन त्या ठिकाणी काम करताना पाहतोय. लाईनमन 4 रन. बाउंड्री 4 आहे. लाईनमन काय? लाईनमन अंपायर डिसिजन द्या. चौकार. 4 धावा राकेश यांच्याकडून. थोडस फंबलिंग होते फिल्डर कडून आणि क्रॉस करतायत ते या ठिकाणी दिसतंय आपल्याला. वरती तर बरोबर होतं पण खालून क्रॉस केलेला आहे. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 49 आणि आताचा 2 धावा 51 धावा. आता कुठे हा सामना पोहोचवलाय. 32 अशी धावसंख्या होती 3 षटकामध्ये. 4थ्या षटकामध्ये आसमान दाखवलंय मिलिंदने आपल्या संघाला, कारण धावसंख्या 50 पार करून 51 वरती पोहोचते. राकेशसाठी पुढचा चेंडू. यावेळेला मात्र बॅकफूट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. राकेशच्या बॅटच्या पट्ट्यात आलेला चेंडू
परंतु टायमिंग प्रॉपर होत नाहीये, संपर्क काही होत नाही. नो कॉन्टॅक्ट विथ द बॅट, नॉट रिचेबल बॅट बॉल पासून. यावेळेला लेस्टिकच्या बाहेर भरकटतोय निनाद, थोडासा निराश होतोय. ऑफकोर्स इट इज धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 52. यावेळेला मात्र राकेश यांच्याकडून येतोय फॉरवर्ड ऑफ ड्राईव्ह 4 धावांसाठी कॅपच्या स्वरूपामध्ये ड्राईव्ह चौकार कव्हरच्या दिशेने. 56 56 आव्हानात्मक धावसंख्या उभी केली आहे. 56 आणि ही एक धाव 57. 57 आता 56 वाटत होते, परंतु एक धाव एक्स्ट्रा केले. 57 58 धावांचं टार्गेट उभं केले जिंकण्यासाठी. 57 अशी धावसंख्या या षटकामध्ये निघाल्या. तब्बल 25 धावा, तब्बल 25 धावा निघाल्यात. 6 चेंडू जर प्रॉपर टाकले असते तर 20 धावा निघाल्या असत्या. एखादा चेंडू आपल्याला मिळतोच, जास्तीत जास्त 18 ते 20 धावा मिळाल्या असत्या. 25 धावा बहाल केल्यात. 50च्या वरती 7 धावा एक्स्ट्रा केलेल्या आहेत. एचएम वर्सेस सीसीआरसी दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस साठी यायचंय. एचएम सीसीआरसी दोन्ही संघाचे कर्णधार तुम्ही टॉस साठी या. सांगतो वेलकम बॅक अगेन. 57 धावांचं टार्गेट आहे. 58 सॉरी 58 धावांचं टार्गेट आहे. 58 धावा बनवाव्या लागतील. आवाज कमी केलाय का? हॅलो, थोडासा आवाज. निनाद याला ते काम करावं लागेल. चोवीस चेंडू 58 धावा. मगाशी चेस झाल्या 64 धावा. त्यामुळे निनाद अँड फॅमिली, निनाद अँड ग्रुप, निनाद अँड टीम, निनाद अँड ऑल द SR11 आपल्या समोर 58 अशी धावसंख्या है. ये दुनिया का डर नहीं जो तुझे उड़ने से रोक रहा है निनाद. ये दुनिया का डर नहीं जो तुझे उड़ने से रोक रहा है. तू खुद ही अपनी नजरों के पिंजरों में कैद है. वो किन पिंजरों से बाहर आना पड़ेगा. उस पिंजरे से बाहर त्याच्यामध्ये मजा येईल की सगळेच संघ 2-2 टीम सामने जिंकतील. तेव्हा येईल गुरु ओंका गुरु रन रेट. चला सामना ऑन. निनाद खेळण्यासाठी तयार आहे. गोलंदाजी करेल ईशान. 24 चेंडू आणि 58 धावांचं भला मोठं लक्ष. राईट आर्म राऊंड द विकेट शूटर ईशान यांच्या गन मधून निघालेला हा चेंडू. बॉल जातोय मिडल कडे. मिडल स्टंप अगदी त्याला दिसतंय. अर्जुनाला तो बाणाला फक्त डोळा दिसला होता बघा. त्याच पद्धतीने ईशानच्या या बॉलला फक्त तो स्टंप दिसतोय. स्टंप मात्र 2 वेळा वाचलाय. परफेक्ट गोलंदाजी शूटरची. टाळ्या बसल्या पाहिजेत या चांगल्या चेंडूंसाठी. खरोखरच काय गोलंदाजीचं प्रदर्शन आहे ईशान यांच्याकडून. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा यावेळेला मात्र ईशानने मागे ठेवला. त्याचा पुरेपूर फायदा उचलला निनादने.
पहिला चौकार येतोय निनाद यांच्याकडून. रास्ते मत बदलो बल्कि रास्ते बनाओ निनाद, अपने रास्ते खुद को बनाने पडेंगे. 54 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडू 54 धावा. अजूनही मॅच संपलेली नाही कारण आपण अजूनही हारलेलो नाहीये. यावेळेचा पुढचा चेंडू मात्र कमबॅक केलाय. पुन्हा एकदा वाईड ऑफ द यॉर्कर ठेवला ऑफ स्टंप. त्याला फुल टॉस करण्याचा प्रयत्न केला होता निनादने परंतु खूपच ब्लॉक होल मध्ये. आता मात्र उमेश आंबेडकर विकेट किपिंग करत असताना स्ट्रॅटेजी चेंज दिसते. आता मात्र भरकटला होता पंचांचा डिसिजन नो बॉल. येस इट इज गुड डिसिजन नो बॉल. विराज हरजकर यांच्याकडून येतोय हा डिसिजन 2 धावांसाठी. 2 धावांनी धावसंख्या वाढते. 6 धावा हव्यात त्या आता 52 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडूंचा खेळ बाकी 52 धावा अजूनही. डिलिव्हरी यू मिस आउट. आय विल डेफिनेटली हिट दांडी. गुल 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 गुल. कल ईशान आडुरेकरने मॅच दिलेला हा पहिला धक्का. 58 धावांना टार्गेट चेस करत असताना पहिला जबरदस्त धक्का मिळतो निनादच्या स्वरूपामध्ये. ईशान आडुरेकर बॅटिंग मध्ये थोडस सफल ठरला नाही परंतु गोलंदाजी मध्ये मात्र आपली ती कसर भरून काढताना जो संघर्ष की राह पर चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है. वही सूर्य तेजोमय सूर्य यहाँ पे प्रकाशित होता हुआ ईशान आडुरेकर यहाँ पे गेंदबाजी में अपना जलवा दिखाता हुआ. ओव्हर की समाप्ती पहिल्या षटकाची समाप्ती. धाव संख्या केवळ 6. 1 विकेटच्या नुकसानीवरती. 1 विकेट के नुकसान पे 6 रन. नवीन बल्लेबाज नवीन फलंदाज आलाय मिलिंद. आता मिलिंदला मात्र ती कसर भरून काढावी लागेल. आपण दिल्या धावा 27 शेवटच्या षटकामध्ये. त्या 27चे उलटे 54 आपण करून दाखवायचे. अजूनही सामना संपलेला नाहीये. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू मध्ये 52 धावांची आवश्यकता. प्रत्येक संघाच्या खेळाडूंना नम्र विनंती, इथे या UPL मध्ये जे खेळाडू खेळतात त्या सर्व खेळाडूंसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी प्रत्येक संघाच्या कर्णधाराने किंवा खेळाडूने इथे पॅव्हेलियनकडे आपलं कुपन घेऊन जायचंय कंच आणि चहा व नाश्त्याची आनंद घ्यायचा आहे. यासाठी स्पॉन्सरशिप म्हणून लागलेत आम्हाला सुयोग वरचकर, सिद्धांत सुधीर वरचकर, जिज्ञासा सदानंद वरचकर यांचा आमच्या उत्कर्ष कला क्रीडा मंडळाच्या वतीने जाहीर आभार. वेल डन इकरामा. ते काम करावं लागेल तुला. या चौकाराने धावसंख्या 48 पाहिजेत. 16 चेंडू 48 धावांची गरज. अजूनही सामना संपला नाहीये. 16 चेंडू 48 धावा येऊ शकतात. वाईड +1 अनुज यांचा भरकटलेला चेंडू. वाईड +1 धावसंख्या 2 ने कमी होते. 46 पाहिजेत. 46 16 चेंडू 46 16 चेंडू आणि 46 धावांची गरज. ऐसा काम करो जिससे आपकी पहचान बन जाए. चलो ऐसे की निशान बन जाए. जिंदगी में हर कोई काट लेता है. अगर दम है तो जियो ऐसे की मिसाल बन जाए. आणि तेच काम करावं लागेल इकरामाला. एक मिसाल भरी पारी खेलने की जरूरत है. ऐसी पारी खेलो की मिसाल बन जाए. नाम एक दिन में नहीं बनता लेकिन नाम एक दिन जरूर बनता है. इसके लिए कड़ी मेहनत की जरूरत है. संघर्ष की जरूरत है. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडूमध्ये धावा हव्या आहेत. 42 42 पॉसिबल आहे. 15 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता अजूनही. या वेळेला मात्र ब्लॉक होल मध्ये करण्याचा प्रयत्न, ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न, थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप टाकून मिडल कडे वळवण्याचा प्रयत्न आणि त्याला वेग सुद्धा होता, स्पीड होता. स्पीड गन मात्र पॉवरफुल आहेत. पहिली स्पीड गन होऊन गेली ईशान. पहिल्या षटक त्याने हाताळलं होतं. 6 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अनुज 10 धावा दिल्या. धावसंख्या होते 16. आता मात्र लेग स्टिकच्या बाहेर मला वाटतं इनसाइड येतोय की काय पण गेलाय बाहेर. आउटसाइड लेग स्टंप. धावसंख्या 2 ने वाढली जाते 18. आता मात्र धावा हव्यात सर.
या वेळेला मात्र चौकार खणखणीत ड्राईव्ह येतो इकरामामधून, इकरामाच्या बॅटच्या माध्यमातून. इकरामा मिसाल बनाएगा क्या? इकरामा वो चमत्कार करके दिखाएगा क्या? इकरामा अपनी टीम को जीत की तहजीब पे लेके जाएगा क्या? स्कोर हो गए 22 धावा झाल्यात. एक चेंडूंचा खेळ बाकी. या षटकामध्ये धावा निघाल्यात 16 आतापर्यंत. 22 धावा झाल्यात. हा चेंडू मात्र चौकार जायला पाहिजे होता. यावेळेला मात्र सॅक्रिफाईस केली जाते विकेट. ती मिलिंद. बघा चला डिसिजन पेंडिंग आहे. मिलिंदच आउट आहे. स्कोर 22 धावा झाल्यात. म्हणजे अजूनही धावा हव्यात त्या 36 धावांची गरज. 12 चेंडू 36 धावा. मिलिंद फलंदाज, बाद होणारा फलंदाज मिलिंद. विक्रम आउट आहे ना. कोण आउट? फलंदाज. सॉरी हा. कोण आउट? थांब कोण आउट? थांब. बघ दिसतंय का आपल्याला? दिसतंय का बघ. रिव्ह्यू नाही आहे. एकदा दिलत ना बघ. नाही आहे. चला डिसिजन पेंडिंग नाहीये. अंपायरने डिसिजन दिलेला आहे. घे चल घे. फलंदाज कोण? बाद. इक्रमाबाद ना. इक्रमाबाद. फलंदाज इक्रमाबाद. अंपायर डिसिजन विल बी द फायनल डिसिजन. नवीन बॅट्समन ने 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 36 धावा. 12 चेंडू आणि 36 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. 12 चेंडू 36 धावा. बॅटर नेम सॉरी सर वेट सर वेट. बॅट्समन ने बॉलर उमेश गोलंदाजीकडे तयार. 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती धावचित करण्याचा संभव, परंतु थ्रो चांगला होता, मिस जज झाला. 11 चेंडू 36 धावांची गरज है. आंधिया सदा चलती रहेगी, मुश्किलें सदा आती रहेगी. मिलेगी तुझे मंजिल तेरी, जरा कोशिश तो कर. वो कोशिश करने की जरूरत है मिलिंद को. 11 गेंदों में 36 रन की जरूरत. आणि आता मात्र बीट होतोय. दिस इज नॉट अ गुड क्रिकेट बाय मिलिंद. अंडरआर्म क्रिकेटचा हा शॉट नाहीये. लॉलीपॉप दिला होता उमेशने, राईट दिला होता गोलंदाजाने, आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र उचलला नाही. 10 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. वाईड बॉल, नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. 10 चेंडू 34 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 34 धावा. अजूनही सामना ऑन आहे. 10 चेंडू 34 धावा, 8 चौकार, आणि आपला मित्र तर आहेच. ओ यावेळेला मात्र फलंदाज बाद. स्वतःहून बाद झालाय फलंदाज, स्वतःहून बाद झालाय. वेल स्पिरिट, गुड स्पिरिट बाय द बॅटर. काय रे होय, आकाश शिंदे. आता मात्र 8 चेंडू 9 चेंडू आणि 34 धावा. 9 चेंडू आणि 34 धावा. 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. आकाश चिंदारिया जैसी बल्लेबाजी करनी पडेगी. आकाश चिंदारिया एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधील.
यावेळेला मात्र उमेश यादवची आठवण करून देतोय. तो उमेश यादव मात्र नेहमीच महागडा ठरतो. हा उमेश मात्र कंजूसगिरी करतोय, उमेश दादा आंबेडकर. आणि यावेळेला मात्र चांगला फटका पुन्हा एकदा स्ट्रेट टू द ईशान. मॅच मध्ये आता मात्र ऑन झालाय संघ तो विष्णू स्मृती नावाप्रमाणेच हा संघ मजबूत संघर्ष करणारा, ज्यांच्या नावाने हा संघ आहे विष्णू डोरलेकर, विष्णू मामा, आमचे मामा विष्णू मामा. या वाढीसाठी ज्यांचं योगदान आहे सामाजिक सेवेमध्ये, कला क्षेत्रामध्ये, आणि यांचं योगदान आहे संघर्षासाठी. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहिले. तो संघर्ष या ठिकाणी विष्णू स्मृती करताना दिसतोय. पहिला सामना पराभूत झाल्यानंतर मात्र त्यांनी काय कमबॅक केलाय. वेल प्लेड उमेश आंबेडकर यांच्याकडून दोन्ही सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. काय वाटलं मॅनेजमेंटने पहिल्या सामन्यामध्ये त्याला ड्रॉप आउट केला होता आणि पुढच्या 2 सामन्यामध्ये संधीचं सोनं निर्माण केलं. चौथं षटक, शेवटचं षटक केवळ अपॉर्च्युनिटी, केवळ फॉर्मॅलिटी राकेश आडवरेकर यांच्याकडून. 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि जवळजवळ धावा हव्या 33 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला पुन्हा एकदा राकेश फक्त टाकतायत, फेकतायत. हेच तर कसब आहे बघा. कोणतेही व्हेरिएशन नाही, कोणतेही एक्सपेरिमेंटल नाही, स्विंग नाही, स्पिन नाही, फक्त स्ट्रेट विकेट टू विकेट गोलंदाजी करते. इन पिच बॉलिंग असं म्हटलं जातं याला. इन टू द पिच बॉलिंग म्हटलं जातं. इन टू द पिच शार्दुल ठाकूर चांगल्या पद्धतीने करतो. त्यासाठी चेन्नई सुपर किंग त्याला नेहमी खेळवतं. इन टू द पिच गोलंदाजीमध्ये कोणताही सीम नसतो, फक्त स्ट्रेट गोलंदाजी करणे, विकेट टू विकेट. राकेश ते काम करतो. त्यामध्ये एक चौकार गेला तरी 72, कारण सामना तर आपल्या बाजूने झुकलाय, सामना तर आपल्या बाजूने वळलाय, सामना तर आपल्या बाजूने जिंकलाय. विष्णू स्मृती एका विजयाकडे जाताना दिसतोय. हा त्यांचा दुसरा विजय असेल, परंतु SR11 ला मात्र एक मोठा धक्का मिळताना दिसतोय. शेवटचा सामना अजूनही बाकी आहे दोन्ही संघांचा, त्यामुळे तो सामना जिंकणे गरजेचं आहे. एक चेंडू शिल्लक आहे, वाईड बॉल, एक चेंडू शिल्लक, वाईड +1, 2 धावा. त्याला एक धाव महत्वाची आहे. रनरेटच्या वेळेला ती फायदेशीर होईल. पुढचा चेंडू, यावेळेला मात्र चौकार. ह्या 4 धावांनी धावसंख्या वाढवते आणि सामना मात्र जिंकला जातोय विष्णू स्मृतीकडून. SR11 पराभूत होते, विष्णू स्मृती दुसरा सामना जिंकतो. वेल प्लेड बॉईज, SR11 वेल डन, बट नेव्हरदलेस 1 चान्स अहेड. एक अजून चान्स आहे. आपण रन रेट मात्र ठेवलाय चांगला. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा विजयी संघाचा राकेश आडवरेकर याला मिळते मॅन ऑफ द मॅच. उत्कृष्ट फलंदाजी आणि तितकंच चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन, ऑलराऊंडर परफॉर्मन्स साठी राकेश आडवरेकर आपली निवड होते मॅन ऑफ द मॅच. एक मॅच सांग रे कोणतरी.